नमस्कार माधवी. नमस्कार. आज खूप छान योग जुळून हो आलेला ना, आहे मलाही खूपच छान वाटते आज. आणि खूप दिवस आपलं चाललं चाललं होतं पण की आज आज त्याचं जुळून आला योग. अगदी सगळ्यांना आनंद ह्याचा आहे की तुम्हाला गीता गौरव पुरस्कार मिळाला. आम्ही अनेक वर्ष तुमचं ऐकत आहोत, पण आम्हालाच त्याचा एक सार्थक किंवा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असं वाटलं. कारण इतकी वर्ष तुम्ही मनोबोधावर बोलत आहात. त्याच्यानंतर गीता हा तर हातखंडा, म्हणजे किती व्हिडिओ तुमचे आहेत, 500च्या वरती व्हिडिओ आता झालेले आहेत. आत्मारामावर बोललात. स्तोत्रसंपदामध्ये सुद्धा इतकी नवीन नवीन स्तोत्रांबद्दल आम्हाला माहिती ऐकायला मिळाली. कित्येक स्तोत्र माहिती पण नाही आहेत. अशा ह्याच्यातलं तुमचं खूप छान आणि सोप्या शब्दातलं विवेचन समजलं. असे अनेक हे आहेत, पण गीता हा तुमचाच मुळात जिव्हाळ्याचा विषय आहे हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे गीता गौरव पुरस्कार हा तुमचा सन्मान झालाच, पण आम्हाला ते बघताना खूप आनंद वाटला. माझे अनेक विद्यार्थी असंच म्हणतात की तुम्हाला मिळाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. खरं सांगू का, गीतेमध्ये खरं म्हटलंय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण तरीसुद्धा अगदी खरंच आहे, फळाची अपेक्षा ठेवायची नाही हे अगदी खरं असलं तरी कधीतरी आपल्याला शाबासकीची गरज असते. शाबासकी म्हणा, कौतुक म्हणा, प्रशंसा म्हणा, इथपर्यंत आपल्याला ती गरज असतेच. त्यामुळे ते मिळाल्यानंतर आणि गीता धर्म मंडळ जे अगदी माझं माहेरच आहे जणू काही, तिकडनं मला ही शाबासकीची थाप मिळाल्यानंतर मलाही अतिशय आनंद झाला. अपेक्षित नव्हतंच, अपेक्षा अजिबात नव्हती, पण तो अचानक पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला. त्यामुळे आणि पुढे चालण्यासाठी एक प्रेरणा मिळते. नुसतंच तो पुरस्कार मिळाला म्हणजे काही फार मोठं हे झालं असं नाही, पण पुढे चालण्यात किंवा आपण योग्य वाटचाल करतो अशी एक प्रेरणा मिळते. त्यामुळे मला पण फार समाधान आहे त्याचं, आणि छान योग्य वेळेला मला मिळाला पुरस्कार याचा आनंद आहेच. बऱ्याच जणी आपण सगळ्या ताईंना ओळखतो, पण तरी असं वाटलं की एक सगळा जीवन प्रवास समजला तर छान वाटेल. त्याच्यामुळे बालपणापासून सुरुवात करूया. हो चालेल ना, अगदी मलाही आवडेल. खरं म्हणजे कसं होतं, मी नेहमीच सांगते की मूकं करोति वाचालम असं एक वचन आहे, असा एक श्लोक आहे. पण त्याचं प्रत्यंतर माझ्या बाबतीत खरंच येतं, कारण मी अशी नव्हते. व्याख्यान काय, मी साधी बोलणारीसुद्धा नव्हते. मी अतिशय अबोल होते लहानपणापासून, अगदी म्हणजे अंतर्मुख म्हणतात तशी मी होते. आणि घरात छोटीशी फॅमिली होती आमची, म्हणजे आई वडील भाऊ मी आणि माझे आजोबा होते घरात. आणि आजोबांना खूप म्हणजे गीता मुखोद्गत होती, विष्णू सहस्रनाम ते रोज म्हणायचे. आणि आई वडील माझे नोकरी करायचे, भाऊ पण माझ्यापेक्षा पुष्कळ मोठा असल्यामुळे तोही नोकरी करायचा. मी आणि आजोबाच घरात असायचो. आणि माझी अभ्यासू वृत्ती होते, मी खूप हुशार नव्हते पण अभ्यास करायला फार आवडायचं. त्यामुळे माझा सकाळी अभ्यास चालायचा आणि आजोबांचं विष्णू सहस्रनाम चालायचं. तर कधी कधी मला असं वाटायचं की किती मोठ्यांनी हे म्हणतायत की मला त्याचं थोडं डिस्टर्बन्स होतं आहे. पण तसं नव्हतं. ते जे उच्चार, त्यांचे उच्चार आहेत ते माझ्या कानावर इतक्या वेळा पडले आणि त्यामुळे माझे उच्चार आपोआपच स्पष्ट होत गेले, शुद्ध होत गेले. त्यामुळे हे माझ्या बालपणाचे, मी अगदी पुण्यातलीच आहे पहिल्यापासून, सदाशिव पेठेतच राहत होते. आणि सदाशिव पेठेचे असे संस्कार आहेत की तिथे कायम कुठली तरी व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तनं होत असतात. अनेक मंदिरं आहेत, अनेक गोष्टी, म्हणजे कानावर अतिशय चांगले संस्कार पडले. वाडा संस्कृती होती पूर्वी, त्यामुळे वाड्यातले लोकांचेही माझ्यावर चांगले परिणाम झाले. अगदी गावातला असा सुशिक्षित सुसंस्कृत असा वाडा होता आमचा. त्यामुळे आई वडील जरी नोकरी करत असले तरी वाड्यात आमच्या शेजारी इतके चांगले होते, त्यामुळे उत्तम संस्कार झाले. शाळा जवळच होती. पुढे मी SP कॉलेजला गेले. SP कॉलेजमध्ये सुद्धा माझा फिलॉसॉफी हा विषय होता, त्यामुळे फिलॉसॉफीचाही मला ह्या मार्गासाठी उपयोग झाला. आणि संस्कृत पहिल्यापासूनच आवडीचा विषय होता. 7वी-8वीपासून जशी संस्कृतला सुरुवात झाली तशा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा म्हणा, काही क्लासेस म्हणा, काही व्याख्यानं किंवा काही स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. किंवा अगदी लहानपणीसुद्धा 6 वर्षाची असतानासुद्धा मी गीतेच्या पाठांतरामध्ये 15व्या अध्यायामध्ये भाग घेतला होता. आणि तेव्हाही मला पारितोषिक मिळालं होतं. ते अर्थातच आजोबांनी करवून घेतलं होतं माझ्याकडून. असं माझं बालपण अतिशय समृद्ध, म्हणजे विचारांनी अतिशय समृद्ध आणि अतिशय छान, म्हणजे अगदी उत्तम प्रकारे गेलं असं म्हणता येईल. त्यामुळे बालपणापासून कॉलेजपर्यंतचा प्रवास अतिशय सुखाचा, समाधानाचा होता. आणि खेळाची आवड होती मला.
जरी मी अबोल होते तरी मी कॉलेजमध्ये असताना मी इंटर युनिव्हर्सिटी हॉकी खेळत होते. अरे वा. त्यामुळे मी हॉकी प्लेअर होते आणि इतकी आवड होती आणि त्या वयात ते केलं आहे असं मला तरी वाटतं. की जसं म्हटलं आहे अगदी वाल्मिकी रामायणामध्ये शैशवे अभ्यस्त विद्यानाम यौवने विषयैषिणाम आणि तृतीये मुनिवृत्तीनाम चतुर्थे किम करिष्यती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शैशवामध्ये पुष्कळ अभ्यास केला, तारुण्यामध्ये पुष्कळ खेळ म्हणजे हॉकी पुष्कळ खेळले आणि एकूणच असं फिटनेसची आवड होती. त्यामुळे एक्सरसाइज, व्यायाम, सायकलिंग भरपूर केलं. लग्न झालं लवकर, अगदी 20व्या वर्षीच लग्न झालं आणि मग पुढची सगळी वाटचाल सुरू झाली. आणि आता बरोबर ह्या टप्प्यावर माझं हे स्पिरिच्युअल म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा हा विषय बरोबर 45व्या वर्षी मी इकडे वळले. असं पहिलं बालपण आणि त्याच्यातले संस्कार आणि शिक्षण. अगदी साध्या आमची शाळा कन्याशाळा म्हणजे शनिवार पेठेतली कन्याशाळा ही माझी शाळा आणि SP कॉलेजमध्ये शिक्षण झालं. आणि त्याच्या जोडीला टीमवीच्या परीक्षा होत्या, हिंदीच्या परीक्षा पुष्कळ दिल्या, म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा हिंदीच्या परीक्षा म्हणजे ते प्रवीण परीक्षेपर्यंत त्या दिल्या. अभ्यासाचाच वेळ होतं, सारखा अभ्यास करायचा, खेळायचाही भरपूर पण वेळ मिळाला की अभ्यास करायचा हे होतं. पण बोलणं मात्र जवळजवळ नाहीच. अबोल म्हणजे इतकी मुकी असल्यासारखी मी होते, पण ह्या गीतेने मला बोलतं केलं. तुम्ही आता म्हणलात की 45 वर्षी हो. तुम्ही इकडे हो वळलात. हो हो तोपर्यंत संसाराच्या बरोबरीने कुठे गीता आली होती का? नाही. आवड होती, हां. पाठांतर होतं, स्मरणशक्ती उत्तम होती, संस्कृतची आवड होती. त्यामुळे कुठेतरी शेजारी पाजारी किंवा माझ्या मुलांचा सुद्धा संस्कृतचा अभ्यास मी पुष्कळ घेत होते. हां. पण गीतेकडे वळले नव्हते. मनात होतं की कधीच, आणि मला खात्री पण होती की माझी स्मरणशक्ती चांगली आहे, मला गीता मुखोद्गत करता येईल. पण काही गोष्टी अशा असतात की त्याला गुरूंचीच आवश्यकता असते. त्यामुळे जरी मला वाटत होतं संस्कृतचं ज्ञान होतं, स्मरणशक्ती होती, तरी मला गीता काही मुखोद्गत करता आली नाही. आणि ह्या सगळ्या मधल्या प्रवासामध्ये इतक्या जबाबदाऱ्या होत्या ना, एकूणच म्हणजे संसाराच्याच जबाबदाऱ्या इतक्या होत्या की त्याच्यातनं डोकं वर काढायलाच वेळ नव्हता. आणि जसं लग्न झालं, 20व्या वर्षी लग्न झालं, मला 3 मुलं आहेत. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. मुलगा परदेशात आहे, मुली पुण्यातच आहे. आणि मग पाहुणे रावळे घरामध्ये, सासूबाई, काय सोवळं ओवळं, कुळधर्म, कुळाचार असे पुष्कळ गोष्टी होत्या. आणि त्याच जोडीला इकडे माझ्या यजमानांचा मोठा बिझनेस होता, त्यामुळे त्याच्याही जबाबदाऱ्या खूप होत्या. असं सगळ्या त्या संसारात मी इतकी गुरफटले की ह्या अध्यात्माकडे फारसं वळायला वेळ झाला नाही. आवड होतीच, निश्चितच आवड होती. जे कुळधर्म करायचे ते सगळं मी मनापासून करायचे. जे सासूबाईंनी सांगितलं ते अगदी म्हणजे आत्ताच्या लोकांना आश्चर्य वाटेल, पण सोहळ्यातला स्वयंपाक मी नऊवारी नेसून व्यवस्थित अरे वा. करत होते. आणि त्यांना समाधानी ठेवणं हेच मला वाटत होतं की त्यांनी पुष्कळ कष्टातनं, मला कष्टबिष्ट तसा स्ट्रगल मला करावा लागला नाही, आर्थिक नाही किंवा कुठलाच स्ट्रगल नाही. माणसं सगळी चांगली भेटली. सासूबाई माझ्या अतिशय प्रेमळ होत्या, त्यामुळे त्यांनी मला सगळं मला काही फारसं येत नव्हतं पण त्यांनी समजावून सांगितलं, ते मी आत्मसात केलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अगदी काय नऊवारी नेसून सोहळ्यातला स्वयंपाक करणं किंवा त्यांच्याबरोबर काकड्याला मी त्यांना म्हणजे ड्राईव्ह करत मी त्यांना सोडत होते पहाटे 5:30ला. ह्या सगळ्या गोष्टी मी आनंदाने केल्या. आणि जसं समर्थांनी म्हटलं आहे ना, प्रपंच करावा नेटका, तो नेटका प्रपंच मला करता आला. सगळ्या गोष्टी बरोबर म्हणजे मग स्वयंपाकाची आवड वाढली, इतके पदार्थ केले. लहान म्हणजे माझी मुलं 3ही पाठोपाठची होती, अनेक पदार्थ केले, अनेक गोष्टीमध्ये रस होता. लहानपणीसुद्धा कलाकुसरीची आवड होती, म्हणजे एम्ब्रॉयडरी किंवा विणकाम ह्याची अतिशय, माझी आई अतिशय सौंदर्यदृष्टी असलेली होती आणि आत्ता ती 101 वर्षाची होऊन गेली. त्यामुळे तिला फार आवड होती. त्यामुळे सुट्टीत ती मला स्वस्थ बसूच द्यायची नाही, काहीतरी हातात द्यायचीच. पडदे म्हणा, बेडशीट म्हणा, चादरी म्हणा, साडी, ड्रेस, काहीतरी चालूच होतं. त्यामुळे त्याचा, या स्वयंपाकाच्या कलेचा, असे मला अनेक गोष्टी जोडत गेल्या त्याला. आणि प्रपंच खरंच मला उत्तम करता आला अतिशय. म्हणजे मुलांना वळण लावणं म्हणा, स्वयंपाक, पाहुण्या रावळ्यांनी तर घर भरलेलंच असायचं कायम. तर फॅमिली मोठी होती, जॉईंट फॅमिली होती मोठी, म्हणजे पुष्कळ 6 मला दीर आहेत, 2 नंदा आहेत. त्यामुळे सगळे कोणी मुलं, भाचे, पुतणे सारखं येणं जाणं असायचं. त्याच्यात मी अगदी बुडून गेले, पण त्याचा मला पश्चात्ताप नाही होते, अतिशय आनंद मिळाला हे सगळं करताना. मात्र तेव्हा आध्यात्मिकतेकडे नव्हतं, म्हणजे ओढ नव्हते किंवा तेवढा कल नव्हता माझा. पण हळूहळू हे घडत गेलं.
आणि असं समर्थ म्हणतात ना की जसा प्रपंच उत्तम केला की नेटका करता फिका होत जातो. फिका म्हणजे काय आहे की त्याच्यातली आसक्ती कमी होत जाते. फिका होत जातो म्हणजे त्याच्यातली आसक्ती, ओढ कमी कमी होत जाते. इतका उत्तम केला की नंतर त्याच्याकडे मागे वळून पाहावंसंच वाटलं नाही. सगळे आता माझी तिन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या संसारात अतिशय समाधानी आहेत, सुखी आहेत, सगळं छान चाललेलं आहे. त्यामुळे आता मी त्याच्यातनं पूर्ण बाहेर पडू शकले. ज्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात ते मी आता त्याच्यातनं पूर्ण बाहेर पडले आणि पूर्ण आता वेळ इकडे अध्यात्माला आहे. पण तरीसुद्धा माझी नातवंड आहेतच, ती येतात, अजूनही येतात. त्यामुळे त्याही जबाबदारी अजून आहेत. त्यांनाही अगदी नानीबद्दल अतिशय प्रेम आहे. ती येतात, मग त्यांच्या आवडीचे पदार्थ अगदी चायनीजपासनं कॉन्टिनेंटलपर्यंत सगळं मी करते. की असं नाही आहे की आता अध्यात्माकडे म्हणजे आता स्वयंपाकाकडे बघायचंच. मला अजूनही खूप आवडतं स्वयंपाक करायला, कलाकुसर, फ्लॉवर अरेंजमेंट, सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं. किंवा गार्डनिंग, तोही माझा म्हणजे तोही एक छंदच होता माझा. अशा अनेक गोष्टी करत करत प्रपंचातनं मी इकडे आता थोडीशी वळली आहे. खूप काही अचीव केलं आहे असं नाही आहे, पण आवड आहे आणि त्याच्यातनं मला आनंदही खूप मिळतो. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न हा म्हणजे मुलाखत किंवा आपल्या गप्पांचा सार म्हणून हे विचारणारच होते. पण सगळ्या मैत्रिणींसाठी की आम्ही अभ्यास कसा करावा, पण तुम्ही प्रपंचाचा अभ्यास कसा करावा हे सुद्धा जाता आता सगळं सांगितलं की तुम्ही ज्या ज्या टप्प्यावर जे जे करत गेलात ते पूर्ण समरसून करत गेला. म्हणजे जे काम करायचं ना ते अतिशय मनापासून. स्वयंपाक केला तरी अगदी परमेश्वरासाठीच स्वयंपाक करायचा, आपल्यासाठी नाहीच करायचा. कारण तो आहे, त्याला नैवेद्य दाखवून किंवा त्याचं स्मरण करत. साधी पाणी भरण्याची गोष्ट आहे, पाणी भरताना सुद्धा त्याचं स्मरण केलं ना तर पाण्यामध्ये ते सगळे म्हणजे त्या व्हाईब्स उतरतात आणि ते पाणी हे तीर्थ होतं. असं माझा स्वतःचा अनुभव आहे. पाण्यात, साध्या पाण्याचं सुद्धा तीर्थ करणं आपल्याच हातात आहे की तुम्ही ते नामस्मरण. आणि पाण्याची एक गोष्ट अशी सांगितली जाते की पाण्याला स्मरण असतं, पाणी हे लक्षात ठेवतं. त्यामुळे पाणी भरताना, पाणी पिताना जर का आपण त्या व्हाईब्स म्हणजे ते स्मरण त्याच्यात गुंफलं, म्हणजे त्या पाण्यात ते नामस्मरण गुंफायचं कसं, तर पाणी पिताना नाम त्याचं घ्यायचं आणि प्रत्येक कर्म करतानाच त्याच्यासाठीच करायचं असं ठरवलं असेल. त्याच्यासाठी वेगळं काहीच करायला लागायचं नाही. स्वयंपाक तोच आहे, पण रागारागाने त्या पोळ्या लाटण्यापेक्षा नामस्मरण करत जर का ती पोळी केली तर तो प्रसादच होऊन जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना कर्म तेरे सच्चे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. किती छान, इतकं सुंदर आहे. त्यामुळे कर्म तुमची उत्तम असतील ना आणि कर्माचाच ध्यास घ्यायचा, कर्म उत्तम करायचे आणि प्रत्येक कर्म कसं तरी नाहीच करायचं. म्हणजे असं म्हटलंय, चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू. तुम्ही फक्त उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, यश तुमच्या पाठोपाठ येईलच. यशासाठी काही करायचंच नाही आहे, यश येतंच. काम उत्तम असलं की यश येतंच. तसं मला हे माझ्या बाबतीत तरी खरंच घडलं आहे असं मला वाटतं. अर्थात परमेश्वराची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. या सगळ्या गोष्टी एकात एक गुंफलेल्या असतात. त्याचा कधी नंतर आपल्याला उलगडा होतो, पण ते करताना कधी असं जाणवलं नाही की आपण हे करतोय किंवा आपण मुलांवर संस्कार करतोय किंवा आपण असं कधीच वाटलं नाही. हे सहज सगळं होत गेलं. मात्र परमेश्वर जिथे आपण जसं पेरू तसं ते उगवतंच. त्यामुळे त्यांनी मला पुष्कळ फळ दिलं. जेवढं मी केलं थोडं, पण फळ पुष्कळ मिळालं. की खूपच विनम्रता हा विनम्रता पण असं एक नाहीये खरं. गुण आहे बरं. की ते बघायचं कसं. कारण कधीतरी असं वाटू शकतं, अहंकार येऊच शकतो हो, हो, हो. की आपण सांगतो आहोत, आपण हे करतो. तर हे तुमच्याकडून पण खरंच सांगणं, ह्याच्यात माझं कर्तृत्व काय आहे? आपलं खरंच कर्तृत्व काही नसतं. परमेश्वर जसं घडवतो, आपण गीतेत वाचतो, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आपण यंत्रावर टाकलेलो आहोत आणि तो परमेश्वर आपल्याला नाचवतोय, बरोबर खेळवतोय. बरं, आपल्याला वाटतं अरे योगायोगाने तुझी आणि माझी भेट झाली. योगायोग नाही आहे, त्याची ही सगळी योजना आहे. योजना असते. कोण व्यक्ती केव्हा कुठल्या वेळेला आपल्याला भेटतात ही सगळी त्याची योजना आहे. आपल्याला उगीचंच कर्तृत्व वाटतं, मी असा, मी असा, मी किती उत्तम लेखक, मी किती वक्ता, मी किती डान्सर, मी किती गायक. काही नाही, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं आहे. कुणाच्याही मुठी बंद असल्या तरी त्या बंद मुठीत एक एक कला दिली आहे प्रत्येकाला. तुम्हाला, आम्हाला, कुणाला नृत्य असेल, कुणाला पाककला असेल, कुणाला बागकाम असेल, कुणाला मूर्तिशास्त्र असेल, चित्रकला असेल. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलंच आहे त्यांनी.
फक्त ते ओळखायचं आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगायची. ग्रॅटिट्यूड हा खरा या अध्यात्माचा प्राण आहे. कोणीही काहीही आपल्यासाठी एवढंसं जरी केलं तरी त्याला थँक्यू निदान म्हणू नका. आपण काही फॉर्मॅलिटी तेवढ्या पाळत नाही, पण निदान मनातनं कृतज्ञता डोळ्यातनं तरी दिसली पाहिजे की थँक्यू बरं का, तू माझ्यासाठी हे केलंस. असं जेव्हा वाटतं तेव्हा कृतज्ञतेचं सुद्धा फळ मिळतं आपल्याला. प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता पाहिजे. आणि नाहीतरी आपण काय केलं, मला तरी नेहमी असं वाटतं की आपण केलं आहे तरी काय, आपल्याला चांगले आई वडील मिळाले, मी काय केलं त्याच्यासाठी, त्यांनी चांगले संस्कार केले, पती मिळाले, सासर चांगलं मिळालं, माणसं चांगली मिळाली, सगळी माझ्या शेजारी पाजारी इतकी उत्तमच माणसं मला मिळाली आहे की कधी कलहाचा प्रसंगच आला नाही. मग हे सगळं, ही कला, आता हे वक्तृत्वसुद्धा त्यांनी मला दिलं असं म्हणतात लोक. मला वाटतच नाही अजून, मी काहीच करत नाही आहे, पण हे त्यांनी दिलं ह्याच्याबद्दल मी त्याला रोज झोपताना धन्यवाद देते की तू दिलंस बाबा. मला खायची प्यायची चिंता नाही. आत्तासुद्धा तुम्ही इथे बसला आहेत कारण आपल्याला खायला घरी गेल्यावर म्हणजे मिळणार आहे. प्रत्येकाला खाण्यापिण्याची भ्रांत नाही आहे म्हणून आपण बसलो आहे. याच्यात आपलं काय कर्तृत्व आहे. आपण म्हणू की आम्ही नोकरी केली, आम्ही कष्ट केले, आम्ही केलं, बरोबर आहे, पण तरी सगळ्यांना मिळत नाही जे आपल्याला मिळाले. तसं मला एक हे गोष्ट मिळाली, त्याच्याबद्दल मी त्या परमेश्वराचेच आभार मानते. आणि माझ्या सद्गुरूंचे, म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी घडून येत असतात त्याच्यात आपलं काही कर्तृत्व खरं तर नसतं असं मला वाटतं. आता गीतेच्या बद्दल हो. सांगा. तो जिव्हाळ्याचा विषय तुमचा अगदी आहेच आहे, अगदी गीता फारच वेगळा, म्हणजे फारच, म्हणजे असं म्हटलेलं आहे किमन्य शास्त्र विस्तरही, एक गीता वाचली की बस, इतर शास्त्रांची गरजच नाही आहे. कारण गीतेमध्ये जे सांगितलं आहे, आणि बघा खरंच तुम्ही विचार करा की कुठलाही आपल्याला कुठलीही समस्या आली, कुठलाही प्रॉब्लेम आला, पण गीतेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला निश्चित सापडतं. किंवा कधीतरी आपल्याला गळाठा येतो, कधीतरी कंटाळा येतो, किंवा आजच्या भाषेत आपल्याला डिप्रेशन येतो, तेव्हा मग गीता सांगते उत्तिष्ठ भारत, उठ उठ, लगेच उभार. आणि मग खरंच आपल्याला एक उभारी येते, एक उत्साह येतो, एक ऊर्जा मिळते. आणि ही गीता आपल्याला पदोपदी, म्हणजे अक्षरशः पावलोपावली आपल्याला मार्गदर्शन करणारी अशी खरं गीता आहे. त्यामुळे गीतेचं काय ऋण आहे माझ्यावर ते कमालीचंच आहे. गीतेनेच मला हे बोलकं केलं आहे. मूकं करोति वाचालम पंगुल लंघयते गिरी यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्यामुळे खरंच बघा ना, एका मुक्या मुलीला इतकं बोलकं करणारी ही गीताच आहे. तिने काय मिरॅकल केलं आहे, काय चमत्कार केला आहे, हे सगळं त्या गीतेचंच वैभव आहे. त्यामुळे गीतेमधनं खरंच आपल्याला एक प्रेरणा मिळते, जीवनाला एक मार्गदर्शन मिळतं, एक दिशा मिळते, योग्य वाटचाल काय आहे, योग्य काय अयोग्य काय, हे सगळं म्हणजे आत्मानात्मविवेक ह्या गीतेनेच मला शिकवलं आहे. त्यामुळे गीतेचं तर पुष्कळच ऋण आहे. आणि ही गीता जशी म्हणजे मुखोद्गत झाली असं मी म्हणते, मी केली नाही, मी अजिबात गीता पाठ केली नाही, ती मुखोद्गत झाली आणि ती अशी हळूहळू रोज रोज मुरत गेली. कारण ती कशी आहे, गीता कशी आहे, तर ती नित्य नूतन आहे, ती कधीही जुनी होत नाही. की आता गीता मी वाचली 50 वेळा वाचली, मला आता कळलं सगळं, असं कुणीच म्हणू शकत नाही. पण नित्य नूतन आहे. रोज जरी तुम्ही त्याच्यामध्ये, तो सागर आहे, रत्नाकर आहे, त्याच्यामध्ये कितीही तुम्ही डुबी मारा, प्रत्येक वेळेला नवनवीन रत्न हाताशी लागणार आहेत. अशी ही गीतेचं हे भांडार आहे. गीता रत्नाकर आहे, ही गीता नवनवीन नित्य नूतन अशी गीता आहे. त्यामुळे एक गीता वाचली की बाकी खरं वाचायची काही गरजच नाही, असं त्या गीतेचं वैभव आहे ॲक्च्युली. तर तुम्ही गीतेचा अभ्यास कसा केला? म्हणजे आम्हाला मार्गदर्शन म्हणून सवय हो, तुम्ही बरोबर. जसा केला, आणि अर्थ तो कसा कसा आपण आत घ्यावा. बरोबर आहे. जरी माझं संस्कृत आवडीचा विषय होता, तरी जेव्हा मी गीतेची संथा घेतली तेव्हा फक्त मी संथेकडेच लक्ष दिलं होतं. म्हणजे तेवढंच की उच्चार कसे करायचे एवढंच. पण मी कुठेही त्या पुस्तकावर खुणा केल्या नाहीत, कुठेही काही कुणाला विचारलं नाही. मी तेव्हा कुणाशी शेजारचीशी सुद्धा बोलतच नव्हते, कारण तेव्हा मी एका दुःखातनं बाहेर पडत होते. त्यामुळे मी कोणाशीही न बोलता फक्त ती आत्मसात केली. आणि स्मरणशक्तीचं वरदान असल्यामुळे ती मुखोद्गत झाली एवढंच म्हणते, मी केली नाही, मुखोद्गत झाली. आणि मग हळूहळू जसं जसं मग मी क्लास घ्यायला लागले, संथा द्यायला लागले, तसा तसा तो मला अर्थ उलगडत गेला. गीता कशी आहे की सगळ्यांना सारखीच कळेल असं नाही आहे. यांना वेगळी वाटेल, त्यांना वेगळी वाटेल, पण गीतेत काय नाही आहे. गीता हा कॅलिडोस्कोप आहे, शोभादर्शक यंत्रामध्ये आपण जसं बघतो ना
तसं वेगवेगळं चित्र दिसतं. तुम्हाला दिसतं ते ह्यांना नाही दिसणार, ह्यांना दिसेल ते त्यांना नाही दिसणार. प्रत्येकाला वेगळं चित्र दिसतं. मला जे दिसलं ते मी अभ्यास अनेक पुस्तकांचा आधार घेतला, पण त्याच्यातनं मला एक जे काही जाणवलं किंवा मला अनुभवता आलं त्याच्या सगळ्या मी नोट्स काढल्या. प्रत्येक श्लोकाबद्दल अनेक मला काही अशा कधी अनुभूती आल्या, कधी काही जाणवलं, कधी काही वेगळ्या प्रयोग करता आले आणि मग ते सगळं मी एक एक श्लोकाबद्दल लिहित गेले. आणि मग त्याच्या जोडीला इतर ज्या ग्रंथांचा अभ्यास होता ते त्याला जोडता आलं. जसं दासबोध आहे, जसे मनाचे श्लोक आहेत. म्हणजे बघा ना किती साम्य आहे. जसं गीतेमध्ये म्हणले नैनम छिंदंती शस्त्राणी, आणि समर्थ आमचे म्हणतात फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मी पण या आकळेना. मग आता नैनम छिंदती म्हटल्यावर हे मला आठवतंच. हे आठवलं की उपनिषद आठवतं. भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. हे सगळं एकाला एक जोडून आहे. खरं म्हटलं तर ही सगळे ग्रंथ वेगळे असले तरी अल्टिमेट डेस्टिनेशन सगळ्याचं एकच आहे, मोक्षापर्यंत जायचं, सायुज्य मुक्तीपर्यंत जाणं हेच आहे. त्यामुळे त्या गीतेला मला अनेक गोष्टी जोडता आल्या आणि माझं ज्ञान वाढत गेलं आणि ते जसं जसं सांगत गेले मी तसं तसं आणखीन मला त्याच्यातनं शिकायला मिळतं. म्हणजे टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग असं म्हटलेलं आहे. तुम्ही दुसऱ्यांना सांगता तेव्हा तुम्ही शिकत असता. प्रत्येक वेळेस गीता उघडली की ते नवीनच काहीतरी दिसतंय. इतकी जर का वैभवशाली गीता आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये खरंच बुडी मारायला पाहिजे, इतकं त्याच्यामध्ये समरस होता यायला पाहिजे. आणि तसं मला बऱ्या प्रमाणात होता आलं. पूर्ण झाले असं मी अजूनही म्हणणार नाही, कारण खूप आहे, अजूनही वैभव खूप आहे. अजून काही कळली का सगळी गीता? काहीच कळली नाही आहे. आत्ता 4 शिंतोडे उडालेत फक्त. त्या समुद्राचे 4 शिंतोडे फक्त माझ्या अंगावर उडाले. त्याच्यातले 2 तुमच्यापर्यंत मी पोचवले, एवढंच आहे. बाकी काय आहे? काहीच माझ्याकडनं अजून सेवा घडली नाही आहे, पण अजून करायची इच्छा आहे, पुष्कळ करायची इच्छा आहे. तुम्ही आता इतकी वर्ष गीता बोलत तर आहात, पण संथा पण खूप हो, जणांना हो, दिली. हो. असा एखादा प्रसंग आठवतो का की आपल्या आयुष्यात कठीणच असेल असं नाही, हो. पण तेव्हा आता श्रीकृष्ण मला आत्ता काहीतरी सांगतोय. अनेक वेळा हे अनेक वेळेला घडतं की आणि म्हणजे खरंच अशी गोष्टी घडतात की हे मला सुचलेलं नसतं. व्याख्यानाच्या वेळेस मी ह्या नोट्समध्ये माझ्या नाही आहे, मी ठरवलेलं नाही आहे, पण अचानक मला कुठनं तरी अशी संदेशच येतो की हे ह्याचं उत्तर आहे. अशा अनेक वेळा गोष्टी, कारण तो कृष्ण आहेच आहे तुमच्या आमच्या हृदयामध्ये. हृदयशेर्जुन तिष्ठती, आपल्या हृदयातच आहे, तो वेगळा कुठे शोधायचाच नाही. असा जर तो आपल्याला संदेश देतोय तर त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाता यायला पाहिजे. आणि जवळ जाताना आपण कसं जायचं, तर खरंच आपण थोडं जरी प्रयत्न केले तो भरभरून देत असतो आपल्याला, हो की नाही? त्यामुळे तो भरभरून देत. तुम्ही एकच पाऊल टाका, एक पाऊल टाका, तो 10 पावलं तो चालत येतो. दरिया दूषण दास में नहीं राम में दोष, जन चाले एक पावडो हरी चाले 100 कोस. तो हरी एवढा धावून येणार आहे, तर आपण प्रयत्न पहिलं आपण करायचं. आपण असं नाही म्हणायचं की असेल माझा हरी तर देईल घाट. तो देईल, पण तुम्ही एक पाऊल टाका ना. गीतेचा शेवटचा श्लोक सुद्धा हेच सांगतो ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. त्यामुळे हे दोन्ही जेव्हा येतील, प्रयत्न असेल तेव्हाच परमेश्वरी कृपा होणार आहे. प्रयत्न आपण करायचे, कृपा तो करणारच आहे. त्यामुळे अशी जर का हा गीतेचा अभ्यास केला तर आपण त्याच्यामध्ये अक्षरशः मुरत जातो आणि ती गीता आपल्यात मुरत जाते, असं अनुभव तरी मला आलेला आहे. उपनिषदांचा पण तुमचा खूप अभ्यास आहे. खूप नाही म्हणता येणार, पण आहे अभ्यास. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला सोर्सकडे जायचं एक भाव पाहिजे, उगमाकडे जाता यायला पाहिजे. आपण आलो कुठनं हा सुद्धा एक प्रश्नच आहे ना. मी कोण आहे? मी अमुक माझं हे नाव आहे, माझं हे शिक्षण आहे, माझा हा हुद्दा आहे, माझी ही पदवी आहे, माझं यांच्याशी नातं आहे, मी ह्या मंत्र्यांची सून आहे, त्यांची बहीण आहे, वगैरे वगैरे माहिती आहे. पण मी नक्की आहे कोण? कोहम हा शोध घेता आला पाहिजे. जसं ही गीता कुठनं आली? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. गीता कशातनं आली? उपनिषदातून. आणि म्हणून या गीतेचं आणि उपनिषदाचं काय साम्य आहे, नक्की कुठले श्लोक गीतेतले आणि उपनिषदातले कॉमन आहेत, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मला कधीचाच करायचा होता. गीता शिकतानाच मला वाटलं उपनिषदाचा थोडा अभ्यास करायला पाहिजे. पण 2-3 ठिकाणी मी उपनिषदं शिकण्यासाठी गेले, पण ती इतकी अवघड वाटली, इतकी कठीण आहेत उपनिषदं, कारण त्याची भाषा आहे ती आर्ष भाषा आहे.
गीतेची भाषा तरी एक वेळ समजेल, पण उपनिषदाची भाषा समजत नाही. एक तर आर्ष भाषा आहेत, म्हणजे हे आपलं आत्ताचं व्याकरण त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. बरं, त्याच्यात असंही म्हटलेलं नाही, आता गीतेत कसं आहे, भगवान उवाच, अर्जुन उवाच, असं उपनिषदात काहीच नाही. आपण ते संदर्भाने शोधायचं. त्यामुळे उपनिषदं खूप अवघड आहेत, कठीण आहेत आणि प्रॉपर त्याला गुरु भेटल्याशिवाय होत नाही. मी 2-3 ठिकाणी प्रयत्न केला, ऑनलाईन बघितलं, कुठे कुठे काय काय केलं, पण शेवटी माझा शोध कुठे संपला तर डॉक्टर अंशुमती दुनाखे म्हणून आहेत, इथे जवळच राहतात. त्यांच्याकडे मी जेव्हा गेले तेव्हा मला अतिशय त्यांनी उत्तम म्हणजे समजावून सांगितलं आणि तेव्हा मला उपनिषदातला प्रत्येक शब्द कळला त्यांच्या मुखातनं. अर्थात ते सुद्धा करत असताना माझा अभ्यास एकीकडे चालूच होता. नुसती श्रवण भक्ती उपयोगाची नाही. श्रवण भक्ती आहेच आहे, श्रवण हे पहिली भक्ती आहे नवविधा भक्तीतली, पण त्याच जोडीला मग मी घरी आल्यावर ते प्रत्येक तो श्लोक, त्याचा अर्थ आणि शिवाय त्यांनी सांगितलेलं आणि त्याच्या पलीकडे मला उमगलेलं असं मी प्रत्येक लिहित गेले उपनिषदं. आणि मग तो मला ती जवळची वाटायला लागली. अवघडपणा, त्याच्यातलं काठिण्य जे होतं, डिफिकल्टी लेव्हल जी होती ती कमी झाली आणि उपनिषदंसुद्धा आपलीशी वाटायला लागली. आणि खरंच उपनिषदात जे वैभव आहे ना ते कमाल आहे. जसं मी आता गीतेचं म्हणते, गीता कशातून आली? उपनिषदातून. आपण जे साध्या साध्या गोष्टी बोलतो की नाही, साधं आपण आता आपल्या आईवडिलांनी वाडवडिलांनी सांगितलं की अन्नाला नावं ठेवू नये, अन्न टाकू नये किंवा कशाची निंदा करू नये, हे सगळं उपनिषदात आहे. अन्नम न निंद्यात, तपंतम न निंद्यात, वर्षंतम न निंद्यात. आपण म्हणतो केवढा पाऊस आहे, किती ऊन पडलंय, काय गरम होतंय, कशालाही नावं ठेवायची नाही. किती सुंदर संदेश आहे. तो निसर्ग आहे, तो त्याचं काम करतोच आहे. पाऊस नको आहे का तुम्हाला? पण थोडा पाऊस जास्त झाला की आपण म्हणतो काय चिखल झाला आहे, काय चिकचिक आहे, काय राडा झाला आहे. म्हणायचं नाही, नावं ठेवायची नाहीत निसर्गाला. जिथे तुम्ही राहताय त्यालाही नावं ठेवायची नाही. काय उपनिषदांनी सांगितलं आहे, सुंदर संदेश. कारण आपण आता म्हणजे बघा ना, आपण जिथे राहतो त्या शहराला सुद्धा नावं ठेवू नका असं त्यांनी सांगितलं. तुम्ही राहताय ना, मग आनंदाने राहा ना, आनंदाने राहा. काय पुणे आहे, काय ट्रॅफिक आहे, काय लोक आहेत, असं काही कशालाच नावं ठेवायची नाहीत. हा केवढा संदेश आहे. एक नावं ठेवली नाहीत तर आपली जीभ किती स्वच्छ राहील बघ. कितीतरी मोठं कर्म टाळू शकतो आपण. जीभ किती स्वच्छ राहील. दुसऱ्याला नावं ठेवून गॉसिपिंग करून आपल्या जिभेवर आपण अन्याय करत असतो. ही जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी वेगळं तुम्ही काय टंग क्लीनर वापरू नका, एवढं करा उत्तम. फक्त जिभेला जे काम दिलं आहे ना ते फक्त उत्तम त्याच्या नामस्मरणाचं काम आहे. ते सोडून आपण बाकी सगळं करतो, ते नको आहे व्हायला. त्यामुळे आपल्याला या जिभेचा सदुपयोग करता आले पाहिजे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आमचे आचार्य तर म्हणतात, मत प्रिय सखी मत जिव्हे, मई अनुकंपा कुरुष्व नौमित्वाम. हे जिभे माझ्यावर दया कर आणि माझ्यावर अनुकंपा कर. माझ्या तोंडून काही वाईट शब्द येऊच देऊ नको. बघा ना, असं केलं तर हे उपनिषदांचा संदेश आहे. असे अनेक संदेश उपनिषदांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे मग मी त्या उपनिषदाच्या अगदी प्रेमात पडले आणि त्याचा अभ्यास सुरू केल्यानंतर मग पुढे आता अशा वाटचाल आणखीन सुरू झाली उपनिषदाकडनं. असं एकातनं एक गोष्टी घडत जातात. पॉंडिचेरीशी तुमचं एक वेगळं नातं हो आहे. हो हो, तो आणखीन वेगळा विषय. त्याच्याबद्दल पण तो एक वेगळा विषय. म्हणजे बघ ना, असं मी आत्ता जसं म्हटलं गीतेपासून खरी सुरुवात झाली. आता जसं गीता आणि मनाचे श्लोक ह्याच्यामध्ये किती साम्य आहे, ते मनाच्या श्लोकाचा अभ्यास सुरू झाला. दासबोध आहेच आहे, उपनिषद आहेच आहे. तेव्हाच मग मला एक श्रीकृष्ण दीक्षित म्हणून आहेत पुण्याचे, त्यांनी मला विचारलं की तुम्ही अरविंद आश्रमामध्ये व्याख्यान द्यायला याल का? तर मला वाटलं की ठीक आहे, व्याख्यान म्हणजे काय, मी गीता उपनिषद कशावर तरी बोलेन. तर ते म्हणले नाही नाही, अरविंदांवरच बोलायचं. आणि राष्ट्रयोगी अरविंदांबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना तर फारच कमी माहिती आहे. तामिळनाडूमध्ये माहिती आहे कारण पॉंडेचेरीचे आहेत, ते बेंगॉली होते म्हणून बेंगॉलच्या लोकांना माहिती आहे. गुजरातमध्ये वास्तव्य होतं म्हणून गुजरातच्या लोकांना माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या लोकांना योगी अरविंदांबद्दल फारशी माहितीच नाही आहे. मग ते काम ते करत होते आणि मग त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या थ्रू, त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी माझी शिबिरं सुरू झाली. म्हणजे नैनिताल आहे, पॉंडेचेरी आहे, रायवला म्हणजे हरिद्वारच्या जवळ रायवला म्हणून गाव आहे तिथे आहे, गोवा आहे, अशी अनेक शिबिरं झाली. पण पॉंडेचेरी हे फार वेगळं आहे. एकतर इतकं डिसिप्लिन शहर आहे, पण फ्रेंच वसाहत होती त्यामुळे सगळं तिथलं आर्किटेक्चर आहे ते फ्रेंच आर्किटेक्चर आहे. डिसिप्लिन खूप आहे, शांतता खूप आहे,
आणि एकूणच सगळ्याला फार शिस्त आहे आणि सगळ्यावर श्री अरविंदांचा एक ठसा आहे. त्यामुळे श्री अरविंद हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की जे आधी क्रांतिकारक होते आणि मग त्यांनी योगी अरविंद झाले. ही फार विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे होते कोण आणि झाले काय ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण नियती आपल्याला बरोबर असं घडवत असते. खरं म्हटलं तर नियतीच आपल्याला घडवत असते. आपण ठरवतो एक आणि होतो वेगळेच. आपल्याला अनेक वेळेला अनुभव आहे की आपल्या हातात नसलेला पण अशा गोष्टी काही नियती घडवते आणि आपल्याला त्या नंतर चांगल्याही वाटतात. तसं अरविंदांचं झालं. पहिले 40 वर्ष आयुष्यातली पहिली 40 वर्ष ते क्रांतिकारक होते आणि त्या क्रांतिकारकाच्या ह्याच्यातनं त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला आणि ते योगी झाले. आणि त्यांनी पॉंडेचेरीला जे पहिलं पाऊल ठेवलं 4 एप्रिल 1910 या दिवशी जे पहिलं पाऊल ठेवलं त्याच्यानंतर 40 वर्ष ते पॉंडेचेरीच्या बाहेरसुद्धा गेले नाही. क्षेत्र संन्यास ज्याला म्हणतात ना, एका ठिकाणीच राहणं, क्षेत्र संन्यास त्यांनी घेतलं 40 वर्ष. पण पॉंडेचेरीचं त्यांनी सोनं केलं. अनेक लोक दुरून दुरून त्यांना भेटायला यायची. ते कमीच बोलायचे, ते सुद्धा अंतर्मुख होते. पण त्यांनी पत्राच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना उत्तरं दिली आणि नक्की जीवन म्हणजे काय असं त्यांनी फार सुंदर संदेश दिलेला आहे. त्यामुळे पॉंडेचेरीशी आणखीन एक वेगळं नातं आहे माझं. त्यामुळे असं त्यांनी एक फार त्यांचा संदेश सांगायचा म्हटलं तर त्यांनी एक सांगितलं आहे, फाइंड युअर सेल्फ. तुम्ही आधी स्वतःचा शोध घ्या. फाइंड युअर सेल्फ कम्प्लिटली अँड देन फॉरगेट युअर सेल्फ कम्प्लिटली. पहिल्यांदा तुम्ही शोध घ्या. फाइंड युअर सेल्फ थरली, पहिल्यांदा थरली शोध घ्या अँड देन फॉरगेट युअर सेल्फ कम्प्लिटली. पुन्हा विसरून जा. शोध घ्यायचा आहे स्वतःचा आणि स्वतःला विसरून जायचं. किती सुंदर एका वाक्यात संदेश आहे. फार एक तर त्यांचं इंग्लिश फार उच्च दर्जाचं आहे पण फार सुंदर आहे. म्हणजे जेवढं आपण त्याचा अभ्यास करा. सावित्री हे महाकाव्य आहे त्यांचं. गीतेवरचे निबंध आहेत त्यांचे. म्हणजे पूर्वी एसेज म्हणायचे आपल्या लेखांना. एसेज ऑन गीता आहे, उपनिषदाचं सार आहे, असे अनेक त्यांचं वाङ्मय आहे, लेखन आहे. त्याचा अभ्यास करताना सुद्धा कठीण आहे पण तो मला फार म्हणजे आनंद मिळाला त्याच्यातून सुद्धा तो अभ्यास करताना. आता तुम्ही म्हटलात की तशा मुलं मोठी झालेली आहेत, ते थोड्या त्या जबाबदाऱ्या कमी झाल्या तरीही ज्या पद्धतीने तुमचे दौरे किंवा व्याख्यान ही ऊर्जा कुठून येते सगळी? ती परमेश्वरीच ऊर्जा आहे. बरं कारण एवढं सगळं सांभाळणं. आता माझे काही विद्यार्थी आहेतच इथे. त्यांना माहिती आहे की मी नेहमी सांगते की प्रत्येकाच्या दिवसाला 24च तास असतात. प्रत्येकाच्या पण तो वेळ तुम्ही कशात घालवताय? खरंच आहे, प्रत्येकाला वेळ घालवायला आहे 24 तासच पण त्याचं तुम्ही कितपत सार्थक करताय. आता मी नेहमीच म्हणते की मोदींचे सुद्धा 24च तास आहेत पण ते केवळ 4 तास झोप घेतात आणि 20 तास काम करतात आणि एवढा देशाचा प्रपंच सांभाळतायत. आपल्याला साधा घरगुती आपलं 4 माणसाचा संसारसुद्धा सांभाळणं अवघड जाते. कसं करत असतील? त्यांना काही वेगळा वेळ दिलेला नाही आहे. पण असं म्हटलं जातं की म्हणजे जे लोक बिझी असतात त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. बिझी पीपल हॅव ॲम्पल टाईम आणि लेझी पीपल म्हणतात की आमच्याकडे वेळच नाही. आपण सगळेच म्हणतो की अहो करायचं आहे, हो खूप सगळं करायचं आहे पण वेळ कुठे? वेळ काढावा लागतो, तास निर्माण करावा लागतो. मी नेहमी गमतीने म्हणते 24 तास असले तरी 25वा तास आपण निर्माण करायचा आणि करता येतो. आपलंच संसार जर का आपण व्यवस्थित हाताळता आला की ह्या कामानंतर हे काम, ह्याच्यानंतर हे काम, एवढं करता आलं तरी 25वा तास निर्माण करता येतो. एकात एक काम बसवायचे की सकाळ झाले की हे करायचे, ते करायचे, चहा प्यायचा आहे, मग भांडी आहेत, काही कितीतरी गोष्टी असतात, पाणी भरणे. पण एकात एक काम बसवलं की बरोबर ते विसरतही नाही, बरोबर त्याला एक शिस्त लागते आणि वेळ शिल्लक राहतो. सगळं करून मला सगळ्याची आवड आहे. अगदी बागकामाची सुद्धा खूप आवड आहे, त्याची आवड आहे, पाककलेची आवड आहे. सगळं मी करते, अतिशय वेगवेगळे पदार्थ पण करते. पण एवढं करून मला भरपूर वेळ शिल्लक राहतो. लहान मुलांना गीता शिकवते, मोठ्यांचे म्हणजे व्याख्यानं असतात, परदेशी नाही परगावी दौरे असतात. सगळं करून सुद्धा मला भरपूर वेळ आहे. मी सिनेमासुद्धा बघते. लोक म्हणतात तुम्ही सिनेमा बघता? म्हणलं हो, काय सगळं काय हरकत आहे. सिनेमा, नाटक, ट्रिपला जाते, सगळ्या गोष्टी करून आयुष्याचा आनंद घेत आपण आणि अध्यात्म म्हणजे कुठेतरी सगळ्यापासनं पाठ फिरवून कुठेतरी हिमालयात जायचे, भगवे कपडे किंवा रुद्राक्षाच्या माळा घालून कुठेही जायचं नाही आहे.
इथेच राहून ह्याच संसारात राहून त्या परमेश्वराशी जोडलं जायचं. सगळं आहे, सगळं म्हणजे ते रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सगळ्यात आहे पण मी कशातही नाही. करायचं सगळं आणि कुठेही असं वृक्षपणाने नाही की आता मी अध्यात्म करते, आता मी ते स्वयंपाक जेमतेम करीन, आपलं पिठलं भात, असं नाही आहे. सगळं करायचं आहे, उत्तम करायचं आहे, जीव ओतून करायचं आहे. आणि तरीसुद्धा हे करताना त्याचं नाव घेतलं ना तर गंमत काय होते, आपलं काम हलकं होतं. सगळं त्याच्यावर सोपवून द्यायचं. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती विश्राम. सगळं त्याच्यावर सोपं. रामाचा प्रपंच आहे, तो करतोय, फक्त मला त्याने इन्स्ट्रुमेंट म्हणून निवडले. एवढं जर का आपल्याला करता आलं तर शीणच वाटणार नाही, त्याचे कष्टच वाटणार नाही. प्रत्येक काम हे सहज होईल. सहज झालं की ते सुंदर होतं, सुंदर झालं की सोपं होतं. काहीच कशातच काही अवघड नाही आहे. कशाचंही बाऊ करायचं नाही. सगळी कामं करायची आणि अतिशय सुंदरपणाने करायची. ती सहज होतात, सोपी होतात. मग भार वाटत नाही तुम्हाला त्याचं. नाही तर भार आहे, बापरे मला एवढा स्वयंपाक करायचा, काही त्याचं वाटूनच घ्यायचं नाही. असं करत गेलं तर सगळं सोपं, जीवनच सोपं आहे खरं तर. लोक म्हणतात किती दुःखदायक आहे जीवन. काही दुःख नाही. रोजचा नवीन कोरा करकरीत दिवस आपल्याला मिळतो आहे. किती सुंदर आहे ना. सकाळी उठल्यानंतर पहिले त्याला थँक्यू म्हणायचे. रोज सकाळी त्याला म्हणायचं की हा मला नवीन कोरा दिवस तू दिलास, रात्रीत मला संपवलं नाहीस, ही तुझी कृपा आहे. हे खरंच आहे. किती लोकांचं जीवन रात्रीमध्ये त्यांना कळलंसुद्धा नाही की ते नाही येथे. इतकी अवस्था होते. आम्हाला नाही, आज नवीन दिवस मिळाले, आता ह्या दिवसाचं मी सोनं करायचं का माती करायची, मीच ठरवणार आहे. आळसात घालवला दिवस तर संपून जाईल. कसाही संपतो दिवस, संपणारच आहे. तुम्ही झोपून काढा, कामं करा, परोपकार करा, समाजसेवा करा, दिवस संपणारच आहे. पण तो तुम्ही कसा तुमच्या रात्री झोपताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा उठता तेव्हा डिटर्मिनेशन पाहिजे, काहीतरी मनाचा निश्चय पाहिजे, आणि रात्री झोपताना सॅटिस्फॅक्शन पाहिजे. एवढं करता येईल का? रोज प्रत्येक दिवस हा आपल्याला उत्तम रीतीने घालवता येणार आहे. अगदीच काही अशक्य नाही आहे. आणि कुठली तरी कामं अगदी फार क्रांतिकारक कामं करायचीच नाहीत आपल्याला. देश बदलीन मी असलं काही नाही. देश नको. आपण स्वतः बदलायचे आधी. आपण बदललो की आपलं घर बदलेल, घर बदललं की परिसर बदलेल, परिसर बदलला की गाव आहे, गाव आहे, राज्य आहे, राष्ट्र आहे, विश्व आहे. आणि मग हे विश्वची माझे घरं होणं काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. आपण ज्या सीमा घातल्यात ना त्याच्यामुळे आपण जीवन आपलं अवघड करून ठेवलं आहे. आपण अवघड करून ठेवलेले. परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण केली तेव्हा काय सुंदर पृथ्वी असेल हो. जेव्हा काही नव्हतं, ह्या सीमा नव्हत्या. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कही भारत कही इराण बनाया. आपण सीमा आखल्यात आणि मग आपण भांडणं, मग ह्यांचं पाणी आमचं पाणी, यांची हद्द त्यांची, आपण हे सुरू केलं. परमेश्वराने इतकी सुंदर ही रचना केली आहे. ग्रह गोल आहेत, सगळे सूर्य चंद्र तारे कक्षा सगळं इतकं उत्तम आहे, इतकं सुसूत्र आहे. कुणाची तरी धडक होते का? ग्रहगोलांची एकमेकांवर धडक झाली असं होतंय का? त्याची रचना काय कमाल आहे. मग एवढंसं आम्हाला एवढा साधा संसार सांभाळता येत नाही. आमची साधं हे कितीतरी गोष्टी आपल्याला परमेश्वराकडनं घ्यायच्या आहेत. आणि त्याच्याबद्दल रोज कृतज्ञता. झोपताना रोज तू माझा दिवस चांगला घालवलास, रोज कृतज्ञता व्यक्त करायची. एवढं तर आपल्याला जमायलाच पाहिजे. हेच अध्यात्म आहे, वेगळं काही नाही आहे. की ज्येष्ठांविषयी कृतज्ञता बाळगायची, आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना शुभेच्छा द्यायच्यात किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे आहेत, आपल्या बरोबर आहेत त्यांचं संघटन करायचे. एवढं तर जमेलच आपल्याला. हे जमलं की मग आयुष्य सार्थक झालंच. वेगळं काही सार्थक म्हणजे असं नुसतं बंगल्याला नाव देणं सोपं आहे सार्थक किंवा कृतार्थ. पण आपल्या जीवनाचं सार्थक करणं म्हणजे काय? रोजचा क्षण आणि कण आणि कण उत्तम गोष्टीसाठी खर्च करायचे. किती छान सांगितलं आता माधुरी. कारण आत्ताच्या ह्याच्यात नैराश्य येतंय, डिप्रेशन येतंय. काउन्सिलरच्याकडे तर अखंड रीघ चालू आहे. तर त्या ह्याच्यामध्ये हा जर विचार रुजला तर किती सुंदर दिवस. अगदी आपण तासापासून सुरुवात केली, तास, दिवस, आठवडा किती छान जाईल.
खरंच आहे. या सगळ्या गोष्टी आणि गीता शेवटी काउन्सिलिंगच आहे ना. अगदी. अर्जुनाला केलेलं काउन्सिलिंगच आहे ते, बाकी काहीच नाही आहे. मग तसं आपण आपल्याला सुद्धा म्हणजे मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. आपणच शिकवायचे. कोणीतरी येईल, कोणीतरी माझा उद्धार करेल असं कोणी नाही येणार. आहेत, सगळे आहेत, सगळे आपलेच आहेत. गुरु आपलेच आहेत, मैत्रिणी आपल्याच आहेत, बहीण भाऊ कुटुंबीय सगळे आपलेच आहेत. पण शेवटी माझा गुरु कोणी? मीच आहे. मी ठरवलं तर कोणीही माझ्या परवानगीशिवाय मला तुम्ही कधी अपमानित करूच शकणार नाही, अशी माझी जर का धारणा असेल. काय काय कराल तुम्ही माझ्या विरुद्ध? तुम्ही अपशब्द बोलाल की असंच आहे तसंच आहे. मी जर का ते लावूनच घेतले नाहीत तर मला तुम्ही अपमानित करूच शकणार नाही, कितीही तुम्ही प्रयत्न करा. अशी जर का जेव्हा खात्री, आणि म्हणून तो उद्धरेद आत्मनात्मानं, स्वतःच उद्धार करायचा. कोणी येणार नाही आहे उद्धार करायला. आपण इतके प्रयत्न उत्तम करायचे, रोज प्रत्येक क्षण इतका सार्थकी लावायचा आहे की माझा उद्धार मीच करणार आहे. त्यामुळे आपला काय सुहृद किंवा आपला बंधू आपण आहोत आणि आपला शत्रू पण आपणच आहोत. व्यसनात घालवला, आळसात घालवला, झोपेत घालवला, चुका करण्यात घालवला तर वेळ जाणारच आहे. तोच वेळ आपल्याला उत्तम रीतीने घालवायचा आहे. कसा तर ते ही गीता आपली सांगते. आम्ही अभ्यास कसा करावा असं कारण तुम्ही आता खूप म्हणजे असं काही नाही. तुम्ही आमच्यातल्यासारख्या मी वावरता. तुमची मैत्रीणच आहे. मी कोणी मोठी गुरु बघता असलं काहीही नाही आहे. मी अगदी सर्वसामान्य स्त्री आहे. त्यामुळे मला असं काही तुम्ही कुठली बिरुदं लावू नका की तुम्ही एवढ्या असं काही नाही आहे. त्यामुळे सगळ्यांसारखंच म्हणजे सगळ्यात राहायचं आणि सगळ्यांसारखंच वागता येणं हे सुद्धा एक त्याची एक किमया आहे, त्याची एक कला आहे. त्यामुळे वेगळं वागलं की मग तुमच्यात आणि माझ्यात एक रेघ येईल, एक हे येईल की तुम्ही त्या बाजूला आणि मी ह्या बाजूला, मी किती विद्वान आणि तुम्ही किती अज्ञानी, असं एक त्याच्यात येतं. असं नाही आहे. खरं तर प्रत्येक माणूस हा त्या परब्रह्माचा अंश आहे. वेगळी मी कोणी वेगळी नाही आहे. फक्त तो अंश आहे, तो झाकला गेला आहे, त्याच्यावर आवरणं पडली आहेत. ती पुटं दूर दूर करत गेलं तर आतलं जे स्फुल्लिंग आहे ते प्रगट होणार आहे. त्यामुळे तुमच्यात कुणाच्यात नाही आहे का? प्रत्येकात आहे. तेच स्फुल्लिंग आहे. सोहम, मी तोच आहे असं प्रत्येकाने स्वतःला बजावायचं आहे. आणि त्याला कमीपणा येईल असं मी काहीही वागणार नाही. मी चोरी करणार नाही, मी मारामारी करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. स्वतःला सारखं बजावायचं की मी तो आहे, मी परमेश्वर आहे, मी वेगळा कोणी नाही आहे. अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा वेगळेपणा नाहीच. आणि वेगळेपणा तुम्ही जेव्हा विशेष आहात म्हणता तेव्हा तुम्ही जगापासून तुटता. मी विशेष आहे आणि तुम्ही सगळे सामान्य आहेत. अहो तो परब्रह्म अतिसामान्य आहे. तुम्हाला हे पटणार नाही. तुम्ही म्हणाल अहो काय म्हणताय तुम्ही, ते अतिसामान्य म्हणून तो मुंगीत पण आहे, तो हत्तीत पण आहे. तो अतिसामान्य. आणि आम्ही कशाला म्हणतो की मी VIP आहे, मी असे, मला एवढे खुर्ची द्या, मला सिंहासन द्या. कशासाठी? जितके तुम्ही सामान्य व्हाल तेवढं तुम्हाला अध्यात्म समजलं असं होतं. त्यामुळे सगळ्याच राहून सुद्धा हे करता येऊ शकतं. वेगळं काही करायची गरज नाही आहे. तुम्ही इतक्या प्रश्नांची उत्तरं जाता जाता दिलीत की खरं प्रश्न संपलेत माझे. कारण इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. हा मुख्य प्रश्न होता की प्रपंच सांभाळता सांभाळता आम्ही हे कसं करावं. बरोबर. नाही, प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये काही उंबरठा नाही आहे. एकमेकात इतके मिसळले किंवा समर्थ तर म्हणतात प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. इथे प्रयोग करा आणि तिथे ते ॲप्लाय करा. त्यामुळे प्रपंचात आपल्याला अनेक गोष्टीशी ॲडजस्ट करावं लागतं, समजून घ्यायला लागतं. तसंच आहे या सगळ्या समाजाशी म्हणा, विश्वाशी म्हणा, आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये सहज त्याच्यामध्ये मिसळता आलं पाहिजे. म्हणजे ते गाणं आहे ना, ताल असे ताल मिला, मला नेहमी ते आवडतं अतिशय. की आपला ताल आहे ना, आपला स्वतःचा एक ताल आहे. प्रत्येकाला एक ताल आहे आणि या विश्वाला एक ताल आहे. त्या विश्वाच्या तालाशी मला समरस होता आलं पाहिजे, त्याच्यात मिसळून जायचं. त्या तालाशी आपला ताल जुळवता आला म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की माझी इंडिव्हिज्युअल बिल, माझी इच्छा अशी आहे की मला असं मोठं व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, ही माझी इंडिव्हिज्युअल बिल आहे. आणि त्या परमेश्वराची कॉस्मिक बिल आहे. त्यांनी प्रत्येकासाठी कामं योजून ठेवली आहेत. ही माझी इंडिव्हिज्युअल बिल त्या कॉस्मिक बिलमध्ये मर्ज करून टाकायची. आणि मर्ज झाली की त्याची जबाबदारी तो घेतो की तुझी पण इच्छा पूर्ण होईल, त्याची पण पूर्ण होईल आणि कुठे बाधा येणार नाही.
आपण सगळ्या या सृष्टीच्या यंत्रामध्ये आपण एक लहानसा स्क्रू आहोत. मोठा कारखाना असतो ना, पुष्कळ मोठाली चाकं फिरत असतात. त्या मोठ्या चाकांच्या मध्ये छोटी छोटी चाकं असतात, त्याच्यामध्ये आणखीन छोटी चाकं असतात. त्या चाकांना जोडणारा एक स्क्रू असतो. तो स्क्रू म्हणजे मी आहे. आता हा स्क्रू जर का खूप घट्ट झाला किंवा खूप लूज झाला तर ह्या सगळ्या त्या मोठ्या यंत्राला खीळ बसणार आहे किंवा अडथळा येणार आहे किंवा ते खडखड वाजणार आहे. पण स्क्रूनी काय करायचं आहे, आपलं काम मस्त करायचं, योग्य करायचं आहे की एवढा सगळा कारखाना चालवण्याचं श्रेयसुद्धा त्या स्क्रूला जातं. पण मी म्हणेन माझं काय, जाऊ दे बाकीचे बघतील, मी कशाला, असं नाही. माझं काम मला बेस्ट पॉसिबल जेवढं आहे तेवढं करता यायला पाहिजे. असं करता आलं की ते यंत्र चांगलं चालणार आहे. मग यंत्र चांगलं चाललं म्हणजे हे आनंद वनभुवन होणार आहे. किती छान. समर्थांच्या भाषेत हे आनंद वनभुवन करणं तुमच्या हातात आहे. आम्ही म्हणतो सरकार काय करतंय, शासनाने हे करावं, यांनी या सवलती द्याव्यात. अगं तू काय करणार, ते करतायत ते करतीलच. आपण काय करणार आहोत, आपण आपलं काम करायचं. तुम्ही कोण आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही वकील आहात, तुम्ही डॉक्टर आहात. जे काही असाल ते काम उत्तम केलं की काय हे विश्व किती सुंदर होईल. आनंद वनभुवन करणं कुणाचं तरी काम नाही आहे, ते माझं काम आहे, माझं सुद्धा काम आहे. तुमचं आहे, यांचं आहे, त्यांचं आहे, तसं माझं सुद्धा काम आहे. मी जास्त दुसऱ्यांना शिकवायला नाही जायचं. तुम्ही असं वागा बरं का, तुम्ही तसं वागा, तुमचं हे चुकतं आहे. कशाला, माझ्यात काही कमी दुर्गुण आहेत का, मला मी सुधारायचं आहे प्रत्येकजण. आणि तुम्ही असा आदर्श घालून द्यायचा आहे की लोकांना वाटलं पाहिजे अरे ह्यांच्यासारखं वागता यायला पाहिजे. यद्यदाचरती श्रेष्ठा तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. कुणाला सांगायची गरज नाही, आपलं आचरणच इतकं सुंदर असायला पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे अरे ह्या व्यक्तीसारखं मला वागता यायला पाहिजे. असं येईल का. विहित कर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती. मला जे नेमलं आहे ना, मी गृहिणी आहे, माझं जे काम आहे ते विहित कर्म मी नित्य करावे आस नसो चित्ती. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. इच्छा कशाचीही नाही आहे, पण मनामध्ये उल्हास इतका आहे. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञावा श्रुती. परम सद्गुरू परमात्मा परत न्यावी माझी मती. निरीच्छ मानस आहे. इच्छा मला काही मिळवायचं नाही. आता मला अजून एवढा मोठा फ्लॅट पाहिजे, एवढी काही नको, तरी उल्हास आहे. मग कशासाठी, नाही तर मग मला काहीच करायचं नाही, मग मी तोंड टाकून उदास चेहऱ्याने रडक्या चेहऱ्याने बसले तर कुणालाच आवडणार नाही. आपण जेव्हा दार उघडतो तेव्हा समोरच्याला वाटलं पाहिजे की ह्यांच्या घरात आपलं स्वागत आहे. त्यामुळे अशा निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. आणि मग ह्याला प्रमाण काय आहे, कुठे शोधायचं मी की मी बरोबर आहे का. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञावा श्रुती. आता तुम्ही म्हणाल वेद कधी आम्ही वाचणार आणि ते श्रुती बिती आम्हाला काही येत नाही. पण आपल्या वाडवडिलांनी जे सांगितले किंवा संतांनी जे सांगितलं ते श्रुतीच आहेत सगळ्या. त्यामुळे त्याच्या पलीकडे जायचंच नाही. एवढं जर का आपल्याला उत्तम वागता आलं तर बघा, एक व्यक्ती सुधारली की सगळं सुधारणार आहे. प्रत्येकाने फक्त आपापलं कर्तव्य उत्तम पार पडायचं. आपल्या गुरु वसिष्ठांनी तर इतकं सुंदर सांगितलं, स्वयं अनुशासन पाहिजे. प्रत्येकाने जर का उत्तम वागलं तर न्यायाधीशाची गरज नाही, कोर्टाची गरज नाही, पोलिसाची गरज नाही. ट्रॅफिक जर का सगळ्यांनी फॉलो केलं ट्रॅफिक रूल्स तर पोलीस कशाला, पोलिसाची गरजच नाही आहे. असं वागता येईल का, असं वागण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याची सुरुवात फक्त स्वतःपासून करायची. आपण म्हणतो तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, यांनी केलं, मोदींनी असं केलं पाहिजे, फडणवीसांनी असं. अरे ते करतात ते करू देत, तू काय करतेस, तू उत्तम वागायचे, बेस्ट पॉसिबल. मी नेहमी सांगते चांगुलपणाची कमाल मर्यादा आपण गाठायची. कमाल नाही, पण मग ती अशी वागली माझ्याशी, ती कशीही वागू दे, मी चांगलीच वागणार, असं व्रत घेऊया. आता आज संकल्पच करूया नवीन वर्षाचा की मी चांगली म्हणजे इतकी चांगली वागणार की चांगुलपणाची पराकाष्ठा. एवढं वागता येईल का आपल्याला. बरं आता ह्या वळणावर तरी आपल्याला वागताच यायला पाहिजे. तरुणपणी काही चुका झाल्या असतील, काही मी कुणाला बोलले असेल, काही असेल, पण आता आजपासून सुरुवात करूया की मला बेस्ट पॉसिबल वागता यायला पाहिजे. चांगलंच मी वागेन, असं करता येईल का. आणि त्याचं फळ काही तुम्हाला वाईट नाही. मग आपण काय म्हणतो की नाही ते असे माझ्याविषयी वागतायत मग मी कशाला चांगली वाग. असं नाही, तुम्ही चांगलं वागायचं व्रतच घ्यायचं. सगळ्यांनी आपण व्रत घ्यायचं आहे. जग असंच असणार आहे. जग काही तुमच्या मताप्रमाणे चालणार नाही.
जग त्याच्या त्याच्या स्टाईलनी वागणार आहे, पण आपण चांगलं वागायचं, व्रत सोडायचंच नाही. एवढं करता आलं तरी पुष्कळ कमावता येईल आपल्याला. या वर्षामध्ये 2026 आपण सगळे संकल्प करूया आणि तो पाळण्यासाठी करूया. पूर्णत्वाला न्यायचा आहे संकल्प, असं करूया. द्वंद्वातून बाहेर पडून द्वंद्वातून बाहेर पडायचं, कारण तो कोण आहे, तो निर्द्वंद्व आहे, म्हणजे तो सगळ्याच्या अभेद आहे. त्यामुळे अभेदाकडे जायचं आहे. मग हे सगळे भेद बाजूला सारत आपल्याला त्या अभेदाकडे, त्या अद्वैताकडे वाटचाल करायची असेल तर हा स्वतःला सुधारण्याचा मार्ग जो आहे, स्वतःला घडवण्याचा, सुधारण्याचं म्हणजे आपण काही बिघडलो तसं नाही मला म्हणायचं, पण स्वतःला घडवायचं. आणि खरंच आत्ता आपण कोण आहोत, आत्ता जेमतेम आपण माणूस आहोत. मी जेमतेम म्हणते, पशुत्वाकडनं आपण माणूसपणाकडे आलो, माणसाकडनं आता देव माणूस व्हायचे आणि देव माणसाकडनं देवत्वाकडे जायचे. त्यामुळे देवत्वाकडे जाणं आणि म्हणजेच तो मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे वेगळं काही नाही आहे. मोक्ष शब्दाची भीती वाटते, कारण आपण मोक्ष शब्द मरणाशी जोडलेला आहे. त्यामुळे पाहिजे का तुम्हाला मोक्ष विचारलं तर तुम्ही म्हणाल नको बाबा, मोक्ष नको. पण मोक्ष म्हणजे वेगळा नाही आहे. शक्नोती हैव यश सोडून प्राक शरीर विमोक्षणा. शरीर सोडण्यापूर्वीसुद्धा मोक्ष मिळू शकतो, शरीर सोडायची गरज नाही आहे. त्यामुळे हा मोक्ष मिळवायचा असेल तर स्वतःला घडवायचं, इतकं घडवायचं की मी देवत्वालापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्यामुळे सर्वोत्तमाचा दास तर आपण आहोत, तर सर्वोत्तमसुद्धा होऊ शकू, असंच आपण या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्या परमेश्वराकडेच प्रार्थना करूया. किती छान, खूप सुंदर विचार आहे. कारण दिवसातून 10 वेळेला खालती पडायचं आणि सोडून देऊयात, आता हे जाऊ देत, अशी एक अवस्था येते. 1 दिवसांनी येते, 2 दिवसांनी येते. तर हा विचार रुजला आमच्यामध्ये झालाच पाहिजे. तो खूप छान होईल. जीवन म्हणजे शेवटी सापशिडीचा खेळ आहे. सारखे आपण खाली जातो वर चढतो, खाली जातो वर चढतो, त्याचाही कंटाळा येतो. पण नाही, आता जर का आपण ठरवलंय निग्रहाने आपल्याला वर जायचंय, कष्ट पडतील, कारण प्रवाहाविरुद्ध जाताना नेहमी कष्ट पडतात, पण हळूहळू आपण निश्चय करायचा. शनै हळूहळू होणार आहे. एका दिवसात काहीच होत नाही. आज मी अशी आहे, आज अगदी बिघडलेली, वाया गेलेली, आणि उद्या एकदम असं होणार नाही आहे. हळूहळूच होणे. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. मालिसीचे 100 घडा, ऋताय फल होय. तुम्ही आज 100 घागरी पाणी घातल्या म्हणून तुमच्या उद्या गुलाबाला फुल येईल असं नाही. हळूहळूच येणार. ऋताय फल होय. तसंच करायचं आहे, पण होईल, कधी ना कधीतरी होईल. हा मनाशी एक निश्चय बाळगायचा आहे, एक त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आणि पुढे जायचं. इतकं प्रेरणादायी आहे ते ऐकणं सुद्धा. म्हणजे ते बळ येतं, धैर्याचं बळ येतं की आपण करू शकू, किंवा त्या मार्गावर जायचं, वाटचाल विचार करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. खूप छान. हा विचारच खूप सुंदर वाटला. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा निर्धार करूया की परमेश्वरापर्यंत जाण्याचा. खरंच आहे, सगळीकडे तो परमेश्वर मग दिसायलाच लागतो. जेव्हा आपली ती श्रद्धा दृढावत जाते तसं सगळीकडे त्या परमेश्वराचं दर्शन हळूहळू खरंच व्हायला लागतं. जसा एकनाथ महाराजांना त्या गाढवात कसा दिसला तो परमेश्वर, परब्रह्म दिसलं त्यांना, नुसती भूतदया म्हणून पाणी पाजलं नाही आहे. त्यामुळे असं होऊ शकतं आणि होतंच. हरीची या दासा हरी दाही दिशा, भाव जैसा तैसा हरी एक. त्यामुळे खरंच आपण भाव जर का ठेवला तर आपल्याला पुढे नेण्याचं कौशल्य त्याचं आहे. आणि तेवढी श्रद्धा मात्र पाहिजे, तेवढा भाव पाहिजे, तेवढी भक्ती पाहिजे, अशीच त्याच्याकडे. आणि ती वाढू दे आमची. आमची वाढवू शकणार नाही. मी माझी मोक्षापर्यंत जाईल, माझी मीच जाईल असं नाही आहे. तू नेलंच तर जाईल. ही शक्ती दे, माझ्यातला मीपणा दूर कर. त्यामुळे हे खरंच आहे. काय असं आरतीत म्हटले ना, माझेपण विरून जायला पाहिजे. त्यामुळे खरंच आहे, ही माझी मीपणा विरून जाईल तर आपण परमेश्वरापर्यंत पोचणं अजिबात अशक्य नाही आहे. पोचूया आपण, असा निर्धार करूया. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.